दरवर्षी 1 एप्रिल आला की सगळीकडे हशा, खोड्या आणि एप्रिल फुलचे आवाज ऐकू येतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या दिवसामागची खरी गोष्ट काय आहे? चला थोडं इतिहासाच्या प्रवासात मागे जाऊयात. वर्ष होतं 1582. त्या काळात युरोपमध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरलं जात होतं. या कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला होत असे. लोक आनंदाने हा दिवस साजरा करत, एकमेकांना शुभेच्छा देत. पण अचानक एक मोठा बदल घडला. फ्रान्सने ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारलं. या नवीन कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची तारीख बदलून 1 जानेवारी करण्यात आली. जसं आपण आज साजरं करतो अगदी तसंच. पण त्या काळात ना इंटरनेट होतं ना फोन, त्यामुळे माहिती पसरायला खूप वेळ लागत असे. त्यामुळे अनेक लोकांना हा बदल समजलाच नाही. काहींना कळाला, पण त्यांनी तो स्वीकारायला नकार दिला. ही लोक अजूनही जुन्या पद्धतीप्रमाणे 1 एप्रिललाच नवीन वर्ष साजरा करत राहिली. आणि इथे सुरू झाली खरी गंमत. बाकीच्या लोकांनी त्यांची थट्टा करायला सुरुवात केली. त्यांना खोट्या बातम्या सांगणं, छोट्या छोट्या खोड्या काढणं, निरर्थक आमंत्रण देणं, हे सगळं सुरू झालं. अशा लोकांना एप्रिल फूल म्हणायची प्रथा पडली. हळूहळू ही परंपरा एका देशातून दुसऱ्या देशात पसरली आणि आज ती संपूर्ण जगभरात एप्रिल फूल डे म्हणून साजरी केली जाते. म्हणूनच 1 एप्रिलला कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, कारण कधी फूल व्हाल सांगता येत नाही.